आठवड्याला सरकार एक नवीन आदेश काढते. कधी हा कागद, कधी तो कागद, हे केवायसी, ते केवायसी. सरकारला स्वतःच्या व्यवस्थेत आम्ही या देशाचे मालक आहोत, सरकारच्या प्रयोगशाळेतील उंदीर नाही. प्रत्येक आठवड्याला सरकार एक नवीन आदेश काढते आणि सामान्य माणसाला विनाकारण त्रास देते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमची आमची आणि सरकारची सगळ्यांचीच अवस्था सध्या अशी झालेली आहे की नंगा नाहेगा क्या आणि निचोडगा क्या, की ज्या घरामध्ये काहीच नाही तर त्या घरातून काही चोरीला कसं जाणार अशी परिस्थिती झालेली आहे. कारण तुम्ही आम्ही सगळे शेती मातीत राबतो, कष्ट करतो, मात्र आमच्या शेतकरीची जी काही साडेसाती आहे तर ती वर्षानुवर्ष संपायचं नाव घेत नाही. अनेक वेळा कर्जमाफी आली, वेगवेगळ्या सरकारच्या योजना आल्या, मात्र आमचा शेतकरी जो काही आहे तर तो अधिकाधिक गरीबच होत चाललेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली, जे की 2 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकांमध्ये सरकारने स्वतः आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला सातबारा तुमचा कोरा करू. मात्र आता याच्यातही पुन्हा जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी मोठी गमतीची आहे. त्यातच मार्च एंडिंग, आता मार्च महिना अर्धा संपलेला आहे. 31 मार्च ही बँकांचं आणि तुमचं आमचं सगळ्यांचंच आर्थिक वर्ष असतं आणि आर्थिक वर्षात जे काही क्लोजिंगच्या हिशोबाने बँकांचा जो काही एनपीए रेशो डिस्प्ले होत असतो त्या हिशोबाने थकीत कर्जाचा भरणा करून घेण्यासाठी बँका ह्या जीवाची ओढाताण करत असतात. आणि अशा स्थितीमध्ये आता बऱ्याच जणांच्या काही कॉमेंट्स आल्या की आम्हाला बँकाकडून सेटलमेंटसाठी फोन येत आहेत, बँकेचे कर्मचारी पण आमच्या घरापर्यंत येत आहेत. तर सेटलमेंट मध्ये जे काही ऑफर येत आहेत तर त्या सेटलमेंट केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे असाही प्रश्न काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आहे. आणि मग जे काही सेटलमेंट आहे तर जे काही कर्ज जे आहे तर साधारणतः कुठलंही कर्ज हे पीक कर्ज वर्षभराच्या मुदतीचं असतं आणि वर्षभरानंतर मग ते जर थकीत झालं तर 90 दिवसानंतर मग ते कर्ज नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स म्हणजे एनपीए मध्ये ते बोललं जातं आणि मग ते काही दिवसांनी थकीत होतं. आणि मग थकीत वर्गवारीमध्ये कर्ज गेल्याच्या नंतर बँका स्वतःच्या अधिकारांमध्ये जर एखाद्यानं 1 लाख रुपये कर्ज घेतलं असेल आणि त्याचं व्याजासकट जर 4 लाख रुपये होत असेल 3 वर्षात 4 वर्षात, व्याज, चक्रवाढ व्याज, दंड व्याज हे सगळं अतिरिक्त शुल्क लावून जर ह्या कर्जाची रक्कम वाढत असेल तर अशा स्थितीमध्ये मग बँका ऑफर करतात की तुम्ही फक्त मुद्दल भरा, व्याज तुमचं पूर्ण माफ. कारण त्यांना एनकेन प्रकारे ती वसुली करायची असते. किंवा बऱ्याचदा असंही ऑफर करतात की तुमच्याकडे आमचे मुद्दल 1 लाख रुपये त्याच्यातही तुम्हाला 30% सूट देतो, त्याच्यातही 50% सूट देतो, 50,000 रुपये भरा आणि तुमचं ओटीएस करून घ्या, म्हणजे वन टाइम सेटलमेंट करून घ्या. अशाही ऑफर काही काही बँका करतात. जिल्हा बँका त्याही पुढे 31 मार्च पूर्वी जर तुम्ही कर्जाचा भरणा करत असाल तर बगर व्याजाचं जे काही नियमित कर्ज आहे तर त्याचा आम्ही तुमच्याकडून भरणा करून घेऊ. कारण ते सरकारच्या याच्यावर हे करून मग ते कर्ज त्याची व्याजाची वसुली करत असतात. राष्ट्रीयकृत बँका तसं करत नाहीत. जे काही महाराष्ट्रामध्ये जी काही शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे तर ती जवळपास 2.25 कोटीच्या आसपास आहे. जवळपास 1,60,00,000पेक्षा जास्त ही संख्या शेतकऱ्यांची आहे आणि 90% जास्त शेतकरी हे कर्ज घेणारे आहेत, पीक कर्ज घेणारे आहेत, कारण त्याच्याशिवाय त्यांचं भागतच नाही. मग तो शेतकरी सधन असो, सामान्य असो किंवा गरीब शेतकरी असो किंवा अल्पभूधारक असो, त्याला ते कर्ज घ्यावंच लागतं. आणि मग ह्या कर्जाची जी काही आहे तर 25 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत होते तर अशा शेतकऱ्यांना ही माफी मिळणार. मात्र सरकारकडून जो काही आकडा सांगितला जातोय तर याच्यामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयांचा एक सरकारी खर्चाचा जो काही कर्जमाफीसाठी खर्च गृहीत धरलेला आहे तर त्याचा जो सरकारकडून एक काढलेला अंदाज आहे, आकडा आहे. आणि अशातच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती लाभ मिळणार तर याच्यामध्ये सरकारकडून जे काही सांगितलं जातं तर ते जवळपास 30 ते 35 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होतो की उरलेले जे काही शेतकरी आहेत जवळपास 1 कोटीपेक्षा वर, जे 1.25 कोटीच्या आसपास जे काही शेतकरी आहेत तर हे एकतर नियमित कर्ज भरणारा आहे करणारे आहेत किंवा त्यांनी कर्जच घेतलेलं नाही, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. मात्र प्रत्यक्षात ही शेतकऱ्यांची जी काही थकीतची जी काही संख्या आहे तर ती जास्त आहे. आणि नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून 50,000 रुपये देणार असल्याचंही सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. मात्र याच्यापूर्वीच्या आधीही सरकारनं सांगितलं होतं की आम्ही 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देऊ, मात्र तेही मिळालेलं नाही. कोरोना काळामध्ये जे काही मयत झालेले आहेत तर अशांचं कर्ज माफ करून
त्यांना 50,000 रुपये दिले जात होते. तर बऱ्याच जणांना ते 50,000 रुपये भेटलेले नाहीत. बरेच जण मग त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, आरोग्य विभागाच्या कार्यालयामध्ये चकरा मारल्या. तर त्यांना सांगितलं की ही योजना तात्पुरती होती. आता त्या हेडवर आलेला फंड सगळा परत गेलेला आहे. तर ही अशी सगळी भुलवाभुलवी असते आणि या भुलवाभुलवीत नेमका लाभ कधी मिळणार हे येणारा काळ सांगेल. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता काही गोष्टींची खबरदारी घेतलेली पाहिजे, की आजच तुम्ही तुमचं ॲग्रिक स्टॅट जे काही फार्मर आयडी आहे, तर ते अपडेट आहे किंवा नाही याची पडताळणी करा. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी आहेत, की त्यांनी 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी किंवा मागच्या वर्षी फार्मर आयडी काढला, मात्र तो आपोआप काही न करता डिॲक्टिव्हेट होतो. म्हणजे हे कसं होतं, काय होतं ते सरकारलाच ठाऊक. मात्र हे सरकार हे जाणून-बुजून करतं, हे वेगळं सांगायची गरज नाही आणि बऱ्याचदा तुमच्या आमच्या त्या लक्षात येत नाही. गरज नसताना, कारण नसताना नको त्या गोष्टी सरकार तुम्हाला आम्हाला करायला लावतं. याचं छोटंसं उदाहरण जर सांगायचं झालं, तर लाडक्या बहिणीच्या संदर्भात 18 सप्टेंबर 2025ला शासनानं ई-केवायसीचं पोर्टल सुरू केलं. 15 दिवस ते पोर्टलच चाललं नाही. त्याच्यानंतर इकडून-तिकडून तक्रारी वाढल्याच्या नंतर, बोंब वाढल्याच्या नंतर ते पोर्टल सुरू झालं. तर सरकारनं ई-केवायसीची पडताळणी केली. तर काय दिवे लावले सरकारनं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का? ती ई-केवायसी कशासाठी केली? की 15,000 म्हणे बोगस लाभार्थी सापडले. असं त्या मंत्रीताई सांगत होत्या माध्यमांसमोर, की 15,000 पेक्षा जास्त बोगस लाभार्थी जे पुरुष लाभार्थी आहेत ते सापडले. म्हणजे याचं योग्य व्हॅलिडेशन झालं नाही याच्यावरून ते सिद्ध होतं. या गोष्टीला जबाबदार कोणाला धरायला पाहिजे, की संबंधित मंत्री, संबंधित राज्याचे सचिव असतील, आयुक्त असतील, अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, यांना जबाबदार धरून त्यांना तात्काळ ती फौजबंदीच्या बंदीत सस्पेंड करायला पाहिजे होती, की 15,000 बोगस लाभार्थी सापडतात कसे? की ज्यानं सॉफ्टवेअर बनवलं, तर ते सॉफ्टवेअर बनवणारा काही दारू पिऊन, भांग पिऊन होता का? तर त्यांना ते सस्पेंड करायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. मात्र लाडक्या बहिणीला त्याचा त्रास, की तुम्ही ई-केवायसी करा. बरं, ई-केवायसी मध्ये प्रश्न काय विचारले, की तुमचा आधार नंबर मागितला, कॅप्चा कोड मागितला, त्याच्यानंतर ओटीपी आला. बरं, ओटीपी कशावर आला? मोबाईलला नाही आला. तर ओटीपी जो मोबाईल नंबर टाकला त्याला नाही आला. तर तुमचा मोबाईल नंबर जो आधारला लिंक असेल त्याला ओटीपी आला. आणि मग ज्यांचे आधार लिंक नव्हते, तर त्यांनी फुकटच ₹1,200 घालून, 2-2, 3-3 दिवस घालून त्या आधारला मोबाईल लिंक करून घेतले आणि पुन्हा ती ई-केवायसी केली 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर. तर असं हे सगळं अंधार नगरी चौपट राज्य सध्या सगळीकडे सुरू आहे. खऱ्या गोष्टीला काही किंमत नाहीये आणि या कुठल्यातरी पापाची तुम्ही आम्ही फळं भोगतो आहोत, अ, असं म्हणायला हरकत नाही. कारण सरकार नावाची व्यवस्था तुमचं आमचं फक्त शोषण करण्यासाठी बसलेली आहे. फक्त तुमचा सध्या तरी तुमचा ॲग्री स्टॅटचा आयडी अपडेट आहे किंवा नाही हे पाहून घ्या. बाकी तुमच्या काय फीडबॅक आहेत, कॉमेंट आहेत तर नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.